नमस्कार. यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्याचं युग हे स्वातंत्र्याचं युग मानलं जातं, इंडिपेंडंट युग मानलं जातं. प्रत्येक जण जास्तीत जास्त स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतोय, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतोय, स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतोय. आणि या प्रयत्नात गंमत अशी झाली आहे की आम्ही इतके स्वावलंबी झालोत आता की आम्हाला फोटो काढायला सुद्धा आता कुणाची गरज लागत नाही, कारण आम्ही आजकाल काढतो सेल्फी. खरंच म्हणते, सेल्फी हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झालाय. सेल्फ पोर्ट्रेट या अर्थाने जिम क्रॉस यांनी पहिल्यांदा या शब्दाचा उपयोग केला होता आणि पाहता पाहता हा शब्द आता ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा समाविष्ट झालाय. सेल्फी काढणं ही एक हौस झाली आहे आणि सोशल नेटवर्किंग साईटवरती तर या सेल्फीनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतोय. एक नवीन शब्द जेव्हा शब्दकोशामध्ये येतो तेव्हा त्याबरोबर काहीतरी एक सांस्कृतिक घटना येते. या सेल्फीमुळे नेमकं काय घडलंय हे जाणून घ्यायचा आजच्या भागामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी उपस्थित सर्व या सुंदर फोटोजेनिक चेहऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. आपल्याबरोबर या चर्चेत मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत श्रीपाद भालेराव, जे स्वतः आर्किटेक्ट आहेत, प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या मृण्मयी रानडे आपल्याबरोबर आहेत. मनपूर्वक स्वागत. तुमच्याशी या विषयावर गप्पा मारण्याआधी मी जरा मुलांपासून सुरुवात करते. मला तुम्हाला विचारायला आवडेल की सेल्फी म्हणजे काय आणि तुम्ही सेल्फी काढता का? सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो आपण स्वतः सगळा आनंद आपण व्यक्त करू शकतो त्या फोटोमध्ये. आपल्या चेहऱ्यावर आपण आपल्याला हवे ते हावभाव देऊ शकतो. आणि सेल्फी आजकाल सगळे मुलं काढतात, सगळ्यांना आवडतं सेल्फी काढायला. तुम्ही सगळेच काढता सेल्फी? का काढायला आवडतो? कधी कधी काढता? आपण जेव्हा एकटे असतो किंवा आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून राहावंसं वाटत नाही तेव्हा आपण स्वतःचा सेल्फी स्वतः काढतो. आपण कुठे फिरायला जातो किंवा कुठल्या चांगल्या जागेवर जातो तेव्हा सेल्फी काढतो. निसर्गरम्य स्थळी किंवा असं बाहेर कुठे फिरायला गेल्यावर. बरं. एखादा महत्त्वाचा क्षण कॅप्चर करण्यासाठी मी सेल्फी काढते. बरं. तू? मीही एखादा क्षण साठवण्यासाठी किंवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात कोणते बंधनं किंवा नियम नसतात, त्यामुळे मला सेल्फी काढायला खूप आवडतं. आपली कुठली प्रिय चीज असेल किंवा आपण कुठल्याही गोष्टीला आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्यासोबत पण आपण सेल्फी काढू शकतो. मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत असतो तेव्हा मी त्यांचा सेल्फी काढतो. ग्रुप सेल्फी काढायला त्याला आपण काय म्हणतो? ग्रुपी. माझ्या मते प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा चेहरा प्रिय असतो, प्रत्येक व्यक्तीला आपण स्वतः प्रिय असतो. त्यामुळे सेल्फी या सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचाच चेहरा सारखा दिसतो. त्यामुळे माझ्या मते सेल्फी काढण्याचं मुख्य कारण हे असेल. बरं, सेल्फी इतकं पॉप्युलर का झालंय याचं त्याला असं कारण वाटतंय. आता मी तुमच्याकडे येते. इतकी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं मुलांनी दिली आहेत. सर, काय सांगाल याविषयी? सेल्फी आत्ता आपण त्याला शब्द दिलाय, पण पूर्वी जेव्हा कॅमेरे नव्हते, एवढे अवेलेबल नव्हते, त्यावेळेलाही अशा प्रकारचे सेल्फी मोमेंट्स लोक करत होती. जसं मगाशी एकाने सांगितलं की आम्ही एकटे असतो तेव्हा सगळ्यांनी लहानपणी आणि या मुलांनी एकटे असताना हळूच बराच वेळ कॅमेऱ्यासमोर घालवलेला, आरशासमोर घालवलेला आहेच. म्हणजे आरसा जेव्हा होता तेव्हा आपण आरशासमोर हे करत होतो, तेच आता आपण कॅमेऱ्यातल्या आरशासमोर करतो. असं थोडंसं हे आहे की स्वतःच्याच प्रेमात प्रत्येक माणूस असतो. कोणी नाकारलं तरी पण ते असतंच की स्वतःचा चेहरा कधी ना कधी आरशात डोकावून बघावा. रस्त्याने चालतानाही आपण बघतो की मोटरबाईकच्या आरशात हळूच बघून केस आपले बरोबर आहेत की नाही, गाडीच्या काचेवर आपलं रिफ्लेक्शन दिसत असेल तरी बऱ्याच वेळेला कपडे सारखे करणं. कधी कधी तर बंद गाडीच्या काचेत माझ्या लिपस्टिक वगैरे लावलेली आहे लोकांनी, आतमध्ये माणूस आहे का नाही माहीत असताना समोरून लिपस्टिक लावताना काच खाली केल्यावर एकदम अचानक लोक चमकलेले आहेत. आणि ह्या गोष्टी होतच आलेल्या आहेत. म्हणजे फक्त त्याला आता तंत्रज्ञानाने एक नाव दिलंय आणि आता ते तंत्रज्ञान आल्यामुळे एकमेकांना दाखवण्याची सोय झाली. म्हणजे पूर्वी जे आपण आपल्यापुरतं ठेवत होतो ते आता आपण लोकांबरोबर शेअर करतोय. शेअर हाच शब्द आपण वापरतो सगळीकडे, तर तेच करतोय असं मला वाटतं सेल्फी बद्दल. आपण काय सांगाल? सेल्फ पोर्ट्रेट पण खूप वर्षांपासून चित्रकार काढत आले आहेत किंवा आरशात बघून चित्र काढणारे आहेत, आरशात बघून कॅमेरा आरशावर रोखून स्वतःचा फोटो काढणारे आहेत किंवा कॅमेऱ्यामध्ये ऑटोचं जेव्हा सेटिंग येऊ लागलं तेव्हापासून म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की सेल्फी यायच्या पूर्वी ग्रुप फोटो काढायचा असेल तर कॅमेरा समोर ठेवायचा, 10 सेकंदाचं सेटिंग लावून धावत धावत त्याच्या समोर येऊन बसायचं आणि सगळे बसल्यावर 10 सेकंदांनी कॅमेरा क्लिक होतो. पण सेल्फ पोर्ट्रेट जेव्हा एखादा चित्रकार करत असतो तेव्हा तो एका तिराहिताच्या नजरेने स्वतःकडे बघत असतो.
सेल्फीमध्ये माझं स्वतःवरचं प्रेम आणि मी किती सुंदर दिसते किंवा मी आत्ता किती एका मोठ्या माणसाबरोबर आहे किंवा मी आत्ता ताजमहाल समोर आहे हे त्याच्यातनं दाखवायचं असतं. त्यामुळे जरी ती प्रकार तोच असला तरी त्याच्या मागची मानसिकता वेगळी आहे. म्हणजे कुठेतरी स्वतःच्या प्रेमात आपण याच्यात जास्त अर्थात तुम्ही म्हणालात की तो एका अर्थी स्वभाव धर्म आहे, मग त्याचा अतिरेक होतो का? मुलांना विचारूया, तुम्हाला असं वाटतं? सेल्फी विषयी तुमचं मत काय? छान आहेत का सेल्फी? असे काढत राहूया आपण सेल्फी, असं वाटतं? सेल्फी एक प्रमाणे चांगलं आहे, पण आजकाल सरकार वगैरे जिकडे चिन्ह लावतात की जिकडे सेल्फी न काढायची असते तिकडे जाऊन आजकाल भरपूर सारी माणसं मुलं सेल्फी काढतात आणि त्यांचे प्राण गमावतात. तर त्यांच्यावर किंवा त्यांच्यासाठी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि ते टाळलं पाहिजे सगळ्यांनी भरपूर. बरं, सेल्फीच्या संदर्भात एका वेगळ्याच मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे आणि त्याकडे आपण नक्की वळूया. तत्पूर्वी एका शिक्षक प्रतिनिधींना काही म्हणायचंय. सर्वप्रथम सह्याद्री चॅनलनी ह्या विषयाला इथे हात घातला यासाठी मी शाळेकडून मनपूर्वक आभार मानते. कारण आत्ता पालकांची, शिक्षकांची आणि सगळ्याच समाजामध्ये ही समस्या खूप दिसते की ही जी टीनेजर्स मुलं आहेत किंवा अगदी मोठी माणसंसुद्धा आपण सेल्फीच्या खूप आहारी गेलोय. म्हणजे ॲडिक्शन व्हावं एखाद्या गोष्टीचं इतकं झालंय. आणि आत्ता या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी जसं सांगितलं तसं स्वप्रतिमेच्या प्रेमात आपण किती पडायचं, किती काय राहायचं किंवा आपण त्यात इतके बुडलोय. म्हणजे पूर्वी जसा नार्सिसस स्वतःच्या प्रेमात पडून सतत पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहत होता तसं काहीसं आपलं झालंय की काय. आणि ह्याच्याकडे कुठेतरी थोडं स्वतःचं आत्मपरीक्षण, म्हणजे सेल्फी हे आत्मपरीक्षण नाहीये, हे आपल्या बाह्यरूपाचं परीक्षण आहे. पण कुठेतरी आपण असं हे आत्मपरीक्षण करायला हवं, एक आंतरिक सेल्फी काढण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरं, तुम्हाला पटतंय बाईंचं हे म्हणणं? असं वाटतंय की अतिरेक होतोय? काय प्रकारचा अतिरेक तुम्ही बघता तुमच्या आजूबाजूला? सेल्फी काढणं योग्य आहे, पण ते योग्य ठिकाणी काढणं पण हे महत्त्वाचं आहे. कारण काय मी असं ऐकलंय की अंत्ययात्रा सुरू असते किंवा मग कोणता दुःखद प्रसंग असतो तर त्यावेळी देखील लोक सेल्फी काढतात. तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं. बरं, सेल्फी म्हणजे आपण आता निसर्गाच्या ठिकाणी गेलो तिथे जाऊन सेल्फी काढण्यापेक्षा त्या निसर्गाचा अनुभव घ्यावा हे मला जास्त छान वाटतं. किती छान मुद्दा आहे, यासाठी जरा जरूर टाळ्या झाल्या पाहिजे. आपण स्वतः एक कलाकार या नात्याने काय सांगाल हा जो आता मुद्दा त्यांनी उपस्थित केला? ऍक्च्युली हा मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की मी खूप फिरत असतो सगळीकडे आणि निसर्गरम्य ठिकाणांबरोबर ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा फिरत असतो. निसर्गाची मोडतोड पण केली जाते. बऱ्याच वेळेला एखादी फांदी मध्ये येते सेल्फीच्या म्हणून फांदी तोडून उभं राहणारी लोकही मी बघितली आहेत. किंवा एखाद्या झाडावर चढणं, एखाद्या कडावर चढणं, पाय घसरला, दगड गेला, अपघात हा अपघात असतो. तो सेल्फीमुळे झालाय का नाही झालाय, हा सेल्फी नव्हता तेव्हाही लोक गिर्यारोहणाला गेल्यावर खाली पडत होती. आणि अतिरेक वगैरे हा गोष्टी आपण आत्ता म्हणतोय पण तेवढं काही काळजीचं कारण नसतं. कुठलीही गोष्ट नवीन आली, एखादं नवीन चॉकलेट जरी आत्ता सध्या कुठलं तरी एक चॉकलेट आहे जे म्हणे 5,000 करोड खपलंय, 5,000 करोड रुपयाचा महिन्याला बिझनेस होतोय. कारण नवीन नाही, नाविन्य कमी झालं की ते आपोआप ओसरणार. म्हणजे असं काही खूप गंभीरपणे त्याच्याकडे बघायची खूप गरज आहे असं नाही. हां, थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. पण एक खूप छान छान गोष्ट आहे हेही आहे की प्रत्येकाला काढावासा वाटतोच आहे ना. म्हणजे आपण त्याला प्रत्येक वेळेला असं म्हणणं की सेल्फी काढणं वाईट, सेल्फी काढल्यामुळे खूप थोड्या वेळाने कंटाळा येणारच आहे त्या गोष्टीचा आणि ते आपोआप सेटल होईल. थोडासा वेळ आपण त्यालाही द्यायला पाहिजे. पण जे आपण म्हणतो रसास्वाद जो घेतो, म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट जे असं म्हणलं जायचं की आता प्रतिमेच्या प्रेमात पडणं त्याच्यापेक्षा स्वतःच्या खरंच प्रेमात पडलं पाहिजे ना. स्वतःचे गुण अवगुण आहेत, स्वतःचा स्वभाव आहे. म्हणजे आपण आरशात बघताना आपण फक्त स्वतःकडे बघत नसतो. बऱ्याच वेळेला आपण चित्रपटात बघतो की आरशातली प्रतिमा आपल्याशी बोलते वगैरे, ते प्रत्यक्षातही होत असतं. ते सेल्फीच्या बाबतीत होत नाही कारण आपण टेक्निकमध्ये अडकतो की सेल्फीमध्ये मी बसतोय का, माझा चेहरा पूर्ण बसतोय का, मी माझ्या चेहऱ्यावर कोणते भाव आणतोय, ह्याच्यामध्ये म्हणजे आपण टेक्निकली आणि बाह्य अंगाने अडकतो. म्हणून कदाचित जसं ती म्हणाली की आपण सेल्फी काढण्यातच वेळ जातो, अशी मी म्हणजे फक्त भारतीय नाही तर परदेशी नागरिकही बघितलेत सगळीकडे की फक्त त्या अमुक गोष्टीसमोर उभं राहायचं कारण तिथे हा नंबरचा एक जागा सांगितली आहे, पटकन सेल्फी काढायचा, दुसऱ्या नंबरवर राहायचा, तो काढायचा, पुढे निघून जायचं. म्हणजे त्याच्या समोर जो आपण वेळ घालवतो, जो घालवायला पाहिजे एखादी गोष्ट आतमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी, तो नाही घालवला जात सेल्फीमुळे. बरोबर. सेल्फीमुळे माणसांची विचारक्षमता संपली का किंवा ते मनोरुग्ण होऊ शकतात का? मनोरुग्ण होऊ शकतात का, तर कुठल्याही गोष्टीमुळे माणूस मनोरुग्ण होऊ शकतोच. म्हणजे प्रेम करणं हे आपण म्हणतो जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे प्रेम ही. म्हणजे हॅरी पॉटर वाचणारी जनरेशन आहे, हॅरी पॉटरचं थीम आहे की प्रेम ते सगळ्यात शक्तिशाली आहे.
अतिरेकी प्रेम करणारे सुद्धा मनोरुग्णच म्हणू ना आपण त्यांना. नाही, मला म्हणायचं का विचारशक्ती संपल्यानंतर तो मनोरुग्ण होऊ शकतो का? विचारशक्ती कुठल्याही गोष्टींनी संपू शकते पुन्हा, म्हणजे ती सेल्फीसाठीच संपेल असं नाही. तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच, प्रेमाचा, चांगल्या अन्नाचा, जास्त व्यायामाचा, असं सगळं वाईटच ना. आणि थोडं आयुष्यात चांगलं वाईट हवंच. OCD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा कुठल्याही गोष्टीचा होऊ शकतो. म्हणजे अतिरेक जे ते म्हणाले की जो त्यांनी म्हणाले की मनोरुग्ण होऊ शकतो का, तो OCD हा कुठल्याही गोष्टीचा झाला तर तो माणूस मनोरुग्ण होण्याकडे जाऊ शकतो. सेल्फी हे फक्त कारण त्याला असू शकत नाही. कुणाला नखं खायची सवय असते आणि त्यातले काही जण पार पूर्ण नखं आतपर्यंत जाईपर्यंत खातात, तर त्यांना OCD आहे म्हणून सगळेच जण ते करत नाहीत. त्यामुळे ही सवय कुठे, म्हणजे तो जो तोल आहे तो ढळू न देण्याचं कारण हे त्याच्यासाठी थोड्या एका वेगळ्या पद्धतीने मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की सेल्फीचं इतकं लोकप्रिय होणं हे कुठेतरी आपल्या बदलत्या मानसिकतेचं द्योतक आहे का? मानसिकता तर बदलली नक्कीच आहे. मानसिकता बदलली आहे म्हणजे बेट झाली आहेत सगळेजण. बाजूला सगळीकडे पाणी आणि आपण एक बेट आहोत. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आपण कोणाला तरी रिक्वेस्ट करायचो, म्हणजे आपण सांगायचो की प्लीज माझा एक फोटो काढता का. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला मला वाटतं शिक्षकांच्या वयाच्या लोकांना हे कदाचित कल्पना असेल की ऐतिहासिक स्थळी किंवा इतर ठिकाणी दुसऱ्या कोणाला तरी आपण कॅमेरा देऊन सांगायचो की एक फोटो काढता का. तो फोटो काढता काढता एक दोन क्षण अनोळखी माणसाशी संवाद पण व्हायचा. पण आता ती मानसिकता अशी बदलली का अनोळखी माणसाशी बोलण्याची सुद्धा भीती वाटते आजकाल. संपूर्णच समाजाचे जे आता घडण बदलली आहे त्याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे आहे ना, आता शक्य आहे ना, मग मी कशाला कोणाला सांगू. बरं, पूर्वी हातात धरून काढत होते तेव्हा तो जरा ऑब्स्क्युअर्ड ज्याला म्हणतो आपण तिरपा यायचा, त्याला आता ती काठी आली हातामध्ये. म्हाताऱ्यांच्या हातात एक काठी असते आणि तरुणांच्या हातात एक असते. म्हातारे आधाराला घेतात आणि हे सेल्फीला घेतात, पण सेल्फी स्टिक प्रत्येकाकडेच आली आहे. त्याच्यामुळे त्या सेल्फी स्टिक नंतर तर पूर्णच स्वावलंबी, म्हणजे आता आम्ही आमचा काढू शकतो. पण म्हणून पूर्णपणे स्वतःचेच नाही काढत, जसं तो म्हणाला ग्रुपी पण काढतातच आहेत. म्हणजे अगदी समाज लगेच फक्त स्वार्थी झालाय, आपलं आपलं करतोय असं नाही. इनफॅक्ट यंग जनरेशन ग्रुपीज जास्त टाकतात. म्हणजे जेव्हा ते एकटे नसतात तेव्हा ते ग्रुप फोटोज टाकतात आणि ते सुंदर आहे. म्हणजे त्याच्यात ते एकत्र राहणं आणि त्यांनी एकत्र एकमेकांबरोबर फोटो काढावा असं वाटणं ही एक चांगली कल्पना आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे थोडंसं बॅलन्स नजरेने बघायला पाहिजे की का आपण प्रत्येक वेळेला झोडपायचं की सेल्फी काढणं वाईट, वाया गेला माझा मुलगा कारण सारखा सेल्फी काढत असतो, असं कदाचित थोडंसं मानसिकता मगाशी कोणाच्या तरी बोलण्यातून दिसली. तशी गरज नाही आहे ऍक्च्युली. यू आर क्रिएटिंग अ मेमरी. आणि ती मेमरी, मी असं नाही म्हणत की सगळ्याच तुम्ही काढलेल्या 100 सेल्फीपैकी सगळ्याच मेमरी म्हणून अगदी योग्य असतील, पण त्यातल्या 5 तर नक्की असेल की 10 वर्षांनी समजा तो फोटो तुम्हाला दिसला. फेसबुक जसं आपल्याला हल्ली ऑन दिस डे तुमच्या मेमरीज दाखवतं 5 वर्षांपूर्वीच्या वगैरे, तर तेव्हा एकदम आठवतं अरे आपण यावर्षी त्या माणसाला भेटलो होतो. आपण आज समजा इकडे एक सेल्फी काढला तर तुम्ही 5 वर्षांनी बघाल तेव्हा आठवेल की नाही अरेच्या समीराताई होती तेव्हा. त्याच्यामुळे त्याला ती व्हॅल्यू थोडी आहेच. मला वाटतं इथली जी तरुण पिढी आहे ती सुखावलेली आहे, कारण मार्गदर्शक सुद्धा सेल्फीच्या थोडं बाजूनी बोलतायत. पण अर्थातच प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतातच आणि या दोन्ही बाजू समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. अलीकडे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा झालेला विषय म्हणजे सेल्फी आणि त्याविषयी आज आपण गप्पा मारतोय. मगाशी एका मुद्द्याला या मुलांनी स्पर्श केला होता की सेल्फीमुळे होणारे अपघात, आणि निश्चितच पालकांची सगळ्यांचीच काळजी वाढावी अशा पद्धतीचे हे अपघात मुंबईमध्ये आणि अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. तर याविषयी आपण काय सांगाल? सगळ्यात पहिला अपघात हा सगळ्यात पहिल्या फेमस झालेल्या सेल्फीचा होता. एक व्यक्ती एका टॉवरच्या पूर्ण वरच्या टोकावर चढलेली. कोणाला आठवतंय हा फोटो बघितलेला? एक 3-4 वर्षापूर्वी हा फेसबुकवर आला होता फोटो. आणि त्या टॉवरच्या टोकावरून संपूर्ण शहर मागे दिसतंय असा एक सेल्फी काढल्यानंतर, तो काढून झाल्यानंतर त्याचा हात सुटला होता आणि तो खाली पडला आणि तो मेला. म्हणजे सुरुवातच अपघातांनी झालेली आहे. मग त्याच्यानंतर असं नाही आहे की सेल्फी थांबले नाही, पण आहेत. म्हणजे हे धोके नक्कीच उद्भवतात. कारण आता गेल्या आठवड्यापासून आता मी डायरेक्टर मॅडमशी पण बोलत होतो, त्यांच्याही आणि सगळ्यांच्या मोबाईलवर 2 सेल्फी फिरतायत. ते क्लिफ्टच्या, म्हणजे आपण ज्याला कडा म्हणतो, त्या कडेच्या टोकावर कड्याच्या बसून ग्रुप काढलेले 2 सेल्फी सध्या फिरतायत. आणि त्याच्या खाली ना कॅप्शन इतकं कॅची लिहिलंय ना, त्याच्यामुळे अजून लोक त्याच्याकरता उद्युक्त होऊ शकणार. याला म्हणतात सेल्फी असं टायटल दिलंय त्यांनी त्याला. म्हणजे त्यांना म्हणायचं की खरा सेल्फी हा आम्ही डेअर केलाय. पण हे जे डेअर आपण म्हणतो की हे आपण, त्याच्यानी अनेक जणांना वाटू शकतं की आम्ही पण आता अजून असे काढू की काय. हा एक धोका नक्कीच आहे. अपघात होऊ शकतात, पण अपघात पाण्यात पोहायला गेल्यावरही होतात. म्हणून आपण पोहायला जायचं थांबत नाही. पण ह्या गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करणं मात्र गरजेचं आहे. आणि ते माध्यमही ऑलरेडी ह्या अपघातानंतर, ते मध्ये ज्या 2-3 मुली आपल्याला माहिती आहे की बँड्राला ह्याच्यावरतून पडल्या आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवणाऱ्या एका मुलाचा नाहक जीव गेला. तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या टाळू शकतो आणि ते आहेत धोके नक्कीच. बऱ्याच वेळेला रस्त्याच्या मध्यभागी डिवायडरच्या मधून दोन्ही बाजूनी फास्ट जाणाऱ्या गाड्या
यांचे सेल्फी काढणं किंवा बाईकवर स्वतःचा सेल्फी समोर लावून बाईक जोरात चालवणं, असे जे बरेच प्रकार आहेत आणि ते प्रकार टाळले तर बाकी सेल्फी हे नाही, पण हे टाळले पाहिजेत आणि याचे धोके काय आहेत याची माहिती मात्र सगळ्या म्हणजे मुलांना thrill असली काहीतरी पाहिजे. अनुभवण्याच्या नादामध्ये आपण किती मोठं नुकसान स्वतःचं करून घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. म्हणजे तो सेल्फी काढण्याचा क्षणिक आनंद किंवा तो नंतर शेअर करण्याचा आनंद, रादर सेल्फी काढण्यापेक्षा तो शेअर करण्यात जास्त आनंद असतो. व्हॉट्सअपला लावायचा, फेसबुकचा डीपी करायचा, व्हॉट्सअपचा डीपी करायचा, त्याच्यापेक्षा जीव महत्वाचा आहे आणि माझा जीव महत्वाचा आहे. माझ्यासाठी घरी आई वडील, मित्रमैत्रिणी, आजी आजोबा वाट बघतायत, ते लोक आहेत आणि त्यांच्या दृष्टीने मी सुद्धा खूप महत्वाचा आहे, हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. मग ते सेल्फी काढताना म्हणा की तुम्ही समुद्रावर पोहायला जाताना म्हणा का ट्रेकला जाताना म्हणा. तुम्ही मध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक इजिप्तला पिरॅमिडच्या वर एक मुलगा चढून गेला. तुम्ही पाहिजे तर नंतर जाऊन बघा. म्हणजे तिथे बंदी आहे. पिरॅमिड हे इतके शेकडो वर्षांपूर्वीची आहे, पण तो पोलिसांची नजर चुकवून त्यांनी गळ्यात कॅमेरा बांधला होता आणि ते तो सर वर चढला आणि आतापर्यंत कधीच कोणी न बघितलेला व्ह्यू पिरॅमिड भोवतीचा त्याच्यामुळे जगाला दिसला. तसा एक अंतराळातला सेल्फी आहे, अंतराळ वीराने एका काढलेला. तर तो त्यांनी काढला नसता तर त्याला तिथून काय दिसलं हे आपल्याला दिसलं नसतं. त्यामुळे जीवाची सुरक्षा महत्वाची आहेच आणि तुम्ही काय काढताय आणि कुठे, नक्की काहीतरी वेगळं करतोय का आपण, हा पण एक विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये. खरोखरच एकदम स्पेशल काहीतरी आहे. आजकाल फेसबुक सारख्या अनेक साईट्सवर मुलं किंवा अनेक लोक सेल्फीज अपलोड करतात. त्यामुळे लाईक्सची कॉम्पिटिशन वाढलेली आहे. ज्याला लाईक्स जास्त त्याचा स्टेटस चांगला, असं सध्या चाललेलं आहे. आणि परत यूट्यूबसारख्या सोशल साईट्सवर आपण आपले व्हिडिओज जर अपलोड केले तर आपल्याला 100 लाईक्स भेटल्यानंतर आपल्याला प्राईजसुद्धा मिळतात. त्यामुळे प्राईजसाठी सुद्धा सेल्फी काढलेले आहेत. त्यामुळे आम्ही सेल्फी का काढू नये. सेल्फी आणि लाईक याचं जे नातं आहे याविषयी काय सांगू. हे आहे म्हणजे हे एकमेकांशी अगदी एकमेकांच्या बरोबर हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. सेल्फीला जास्त लाईक मिळतात किंवा म्हणजे मी स्वतः फेसबुक पेज अतिशय वापरतो, म्हणजे काही कारणांसाठी चांगल्या वाईट दोन्ही असतील, पण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्वतःचा फोटो टाकता तेव्हा अचानक तुम्हाला खूप जास्त लाईक्स येतात आणि जेव्हा तुम्ही एखादा विषय मांडता किंवा तुम्ही एखादा फोटो दुसरा असा चांगला टाकता तेव्हा येत नाहीत. ही आत्ताची ही परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला जर का तुमचे विषय मांडायचे असतील तर तुम्ही 15 दिवसातून एक स्वतःचा सेल्फी टाका, मग त्याच्या मागच्या 4 चांगल्या विषयांना नक्की लाईक मिळतात. हेही मी प्रयोग करून बघितलेले आहेत, कारण मग लोकांना आठवतं अरे हा याच्या आपण जाऊयात. पण हे लाईक्सची कॉम्पिटिशन वगैरे हे थोडंसं कंपन्यांनी वगैरे प्रायोजित केलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते मग त्याचे तुम्हाला मेसेजेस येतात की माझ्या सेल्फीला लाईक करा वगैरे. पण हे थोड्या प्रमाणात काही प्रमाणातच म्हणजे काही ठिकाणीच चाललंय. त्याच्यापेक्षा जास्त गंभीर मुद्दा आहे सेल्फी हे समाज माध्यमांवर टाकलेले त्यातल्या पोजेस. पण आता सध्या त्याचं प्रमाण इतकं वाढलंय, इतके विचित्र, म्हणजे ते सुंदरही नसतात बऱ्याच वेळेला, ते थोडेसे विचित्रपणाकडे जाणारे असे जे फोटो असतात. म्हणजे आता मी प्राध्यापक आहे आणि फेसबुकवर फ्रेंड्स तुमचे सगळे मुलं मुली असतात, पण तुमच्या स्टुडंट एखाद्या मुलीचा असा फोटो तुम्ही जेव्हा तिथे बघता तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बोलावं असं वाटतं, पण तुम्ही बोलूही नाही शकत. असं तुमच्या स्वतःच्या मुला मुलींचे जेव्हा बघता तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये ना ते घेतलं जातं निगेटिव्हली मुलांकडून की तुम्हाला आमचं काहीच आवडत नाही. ते थोडंसं एक, आणि ते समाज माध्यमांवर प्रत्येक जण बघतोय. तुम्ही जेव्हा असं आव्हानात्मक, जेव्हा आपण म्हणतो की अशा अदाकारी फक्त लावणीत बघायला मिळायच्या, तशा तुमच्या मुलं मुली किंवा मुलंही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे हावभाव टाकतात ते खरंच काळजीचे विषय आहेत. कारण ते लाखो आणि करोडो लोक बघतायत, तुम्हाला माहित नाही. आणि आधीपासूनच चुकीच्या प्रोफाईल्स किंवा खोट्या प्रोफाईल्सवरून फेसबुकवर फ्रेंडशिप करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. ह्याचं प्रमाण वाढू लागलंय. म्हणजे तुम्हाला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट टाकून मुलींची मैत्री करून अशा प्रकारचे अजून फोटो फक्त पाहायला मिळावेत म्हणून करणारी ही लोकांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे आहे म्हणजे त्याच्यामध्ये लाईक्स हवे म्हणून आम्ही का करू नये हा जसा प्रश्न आहे, ते का करू नये एकदा मध्ये या मुलांनी सांगितलं की सेल्फी काढताना कुठले बंधन आणि नियम नसतं म्हणून आम्ही सेल्फी काढतो. पण ते बंधन आणि नियम जेव्हा आपण मोडतो आणि ती रेषा ओलांडतो, ती रेषा ओलांडताना येणारे धोके ह्याची पण जाणीव पाहिजे. म्हणजे आपण एखादा नियम मोडतो, तो त्यांनी जसं सांगितलं की त्यांनी जे पिरॅमिडवर थ्रिल केलं त्याच्यामध्ये एक खूप काहीतरी आतमधून असं वाटलेलं होतं की मला पिरॅमिड जवळून आणि वरून बघायचं आहे. मग तसे एखादी घटना आणि वारंवारता त्या घटनांची वाढणं याच्यामध्ये एक जरासा काळजीचा विषय नक्कीच आहे.
आहे